मित्रांनो, आपल्या फोनच्या गुगलवरती किंवा क्रोमवरती रिसाईज इमेज असं सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मित्रांनो PI7 इमेज असं वेबसाईट दिसेल. ती वेबसाईट खाली किंवा वरही असू शकते मित्रांनो. ते शोधून त्या लिंकवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल. मित्रांनो, इथे बघू शकता. इथे सिलेक्ट इमेजवर क्लिक करा आणि तुम्ही ज्या डॉक्युमेंट्सला केबीमध्ये कन्वर्ट करत असाल त्या डॉक्युमेंट्सला सिलेक्ट करा. मित्रांनो, मी ते एक डॉक्युमेंट सिलेक्ट करत आहे. मित्रांनो, बघू शकता सिलेक्ट केलं. आपल्याला ज्या केबीमध्ये पाहिजे असेल त्या केबीमध्ये होत नाही. तर मित्रांनो, आपल्याला 2 ते 3 केबी जास्तीचे टाकायचे आहे, तरच आपल्याला त्या केबीमध्ये मिळणार. तर मित्रांनो, मी येथे 90 केबी टाकत आहे. तर मला 88 पाहिजे. तर मित्रांनो, इथे बघू शकता 88 केबी मिळालेली आहे. ते इथे तुम्ही डाउनलोड करू सेव्ह करू शकता. त्यानंतर बघू शकता मित्रांनो, अशा रीतीने हा आपला डॉक्युमेंट डाउनलोड झालेला आहे. क्लॅरिटीसुद्धा चांगली आहे. तसेच या इमेजची केबीसुद्धा आपण वाढवू शकतो. मित्रांनो, केबी वाढवण्यासाठी इथे या आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला असे दिसेल. तिथे सिलेक्ट इमेजवरती क्लिक करा आणि इथून तुम्ही डॉक्युमेंट्स निवडा. तुम्हाला ज्या केबीमध्ये पाहिजे असेल ते केबी निवडा आणि इन्क्रीज साईजवरती क्लिक करा. इथे बघू शकता अशा रीतीने आपला हा डॉक्युमेंट्स केबीमध्ये कन्वर्ट झालेला आहे. इथे बघू शकता 199 केबीमध्ये झाला आहे. मित्रांनो, आता आपण बघूया की फोटोची पिक्सल